या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य असं की रुक्मिणी मातेचं मंदिर वेगळं आहे। खूप कथा वेगवेगळ्या आहेत। हारी हार एकत्र इथे आहे, म्हणजे मुकुटावर चक्क शिवाला धारण केलेलं आहे। काय ती कथा आहे महाराज? परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं शास्त्र सांगतं की या मस्तकावर पांडुरंग आहे। जगात एकच देव असा आहे की ज्याच्या मंदिरात गेल्यानंतर जे पद्मपुराणामध्ये सांगितलंय, रविर विनायकश्चंडी ईशो विष्णू सुदैवच, सूर्य, देवी, गणपती, महादेव आणि विष्णू, विठ्ठलाला बघितल्यानंतर हे पाचही देवतेचं दर्शन एका वेळेस होतं। देवाच्या मस्तकाला बघितल्यानंतर परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, देवाच्या तोंडाला बघितल्यानंतर राजस सुकुमरा मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती। देवाच्या बेंबीकडे जर बघितलं तर त्यांनी या सृष्टीला उत्पन्न केलंय, स्थित केलंय आणि विनाश सुद्धा केलेला आहे। आणि देव आदिदेव महादेव देवेशो देववृद्धिरुः, देवाच्या पायाला जर बघितलं समचरण दृष्टी विठेवरी साजरी, समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम। आणि देवाच्या सगळ्या अंगाला जर बघितलं, नामा म्हणे आई, आई म्हटलंय आई, नामा म्हणे आई, धावलवल आई, बुडतो हे चिंता डोई गाडीमध्ये। की असं एकच देवाचं दर्शन घेतल्यानंतर जगातल्या सगळ्या देवतेचं दर्शन होतं। त्याचं नाव विठ्ठल आहे, म्हणून असं म्हणतात विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी। आणि या विठ्ठलाकडे येताना आम्ही एकटे येत नाही, साधू संत माय बाप एवढा करा उपकार, न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा। साधू संताबरोबर यायचं, काय यायचं? तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही आला। एकदा जर पंढरपूरला आला त्याला असं म्हणतात वैकुंठ जावया तपाचे सायाच, लागे जीवानाश करणे बहु, तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा तो। आणि म्हणून सगळं जगातलं सुख जर कुठं असेल तर ते पांडुरंगाच्या चरणाच्या जवळ आहे। म्हणून आपण जगात सगळीकडे जाताल पण चरण दर्शन तुम्हाला कुठे एवढं सुलभ मिळणार नाही। यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, सकळाशी येथे आहे अधिकार, आंघोळ करून या आंघोळ न करता या, जेवून या न जेवता या, माझा पांडुरंग वाटपा हे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ असा माझा पांडुरंग आहे। म्हणून विठ्ठलासारखा देव जगात नाही। म्हणून आज करोडो वारकरी विठ्ठलाच्या पायाच्या चरणावर लीन होण्यासाठी येतात।